नमस्कार. आपण पाहत आहात किरण नाळे सरांचे नाळे ऑनलाईन क्लासेस यूट्यूब चॅनल. नाळे ऑनलाईन क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. तर आपण पाहत आहोत नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या व परिमेय संख्या यावर आधारित प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, -5/7 व -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? आता आपल्याला हे काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक अपूर्णांकाचा भागाकार माहिती असणं गरजेचं असतं. म्हणून -5/7 यांचा जर अपूर्णांकाचा भागाकार घ्यायचा म्हटलं तर आपल्याला ज्यावेळेस 7ने 5ला भाग जात नाही त्यावेळेस 0 देऊन पॉईंट द्यायचा आणि 5च्या पुढे एक 0 घ्यायचा. 7 1 7, 7 7 49, म्हणून इथे येणार 7. आता 49 म्हणजे 50 मधून 49 गेले, राहिले 1, मग घेतला 0, मग आपल्याला परत येणार आहे 7 1 7. आता 3 राहिले, त्याच्यावर 0 घेतला, 7 चोक 28, म्हणजे आपल्याला यांचा भागाकार सुरुवातीला काय येणार आहे 0.714. त्याच्यानंतर पहा आपल्याला दुसरं -8/13 यांचा भागाकार घ्यायचा आहे. आता -8/13 यांचा भागाकार घेत असताना आपल्याला 13 ने 8ला भाग जात नाही, म्हणून परत आपण 0 द्यायचा आहे, पॉईंट द्यायचा आणि 8च्या पुढे 0 घ्यायचा. 13 1 13, 13 6 78, म्हणून आपल्याला इथं 6 घ्यायचे. मग आता पहा 2 राहिले, 2 घेतल्यावर त्याच्यावर 0 घेतला, 13 1 13 म्हणजे राहिले 7, इथनं राहिले 7, त्याच्यावर 0 घेतला, 13 5 65 म्हणजे आपल्याला 0.615. ह्या दोघांच्या मध्ये येणारा खालील पर्यायापैकी आपल्याला कोणता पर्याय आहे हे शोधायचे. मग आपल्याला प्रत्येकाचा भागाकार काढावा लागेल, म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. मग आता पहा आपल्याला -13/21 यांचा भागाकार घ्यायचा. 21 ने 13ला भाग जात नाही म्हणून 0. आता पहा आपल्याला इथं -0.714 -6 0.615 आणि मग आपल्याला इथं बघा -0. आता इथं 0 घ्या, 21 1 21 आणि 21 सख्ख किती येतं 126, तर राहतात 4 शिल्लक. मग आपण त्याच्यावर 0 घेऊया, तर 21 1 21 राहतात 19 शिल्लक. मग त्याच्यावर 0 घेतला तर 21 9 189, मग परत 1 शिल्लक राहतो. म्हणजे आपल्याला पहिल्याचा भागाकार आलाय 619. मग 615 आणि 714 याच्या दरम्यान आपल्याला -0.719 येतं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आता हे तर असणारच नाही, आपल्याला हे पण उत्तर असणार नाही, हे काढून बघू शकता, हे पण उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे पहा आपल्याला प्रश्न क्रमांक 2, 2/4 -5/9 7/-3 -6/2 या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक संख्या आहे? आता पूर्णांक संख्या कोणाला म्हटलं जातं, तर 0 1 2 3 4 अशा अनंत आणि ऋणकडे -1 -2 -3 अशा अनंत, म्हणजे आपल्याला पूर्णांक संख्या म्हणता येईल. मग आपल्याला इथं पहा सगळ्यांचा भागाकार घ्या, इथं 1/2 इथं 5/9चा पॉईंट मध्ये येईल, 7/13चा पॉईंट मध्ये येईल, परंतु 2 1 2 2 3 6 म्हणजे इथं -3 हे आपल्याला इथं उत्तर मिळते. -3 ही पूर्णांक संख्या आहे, म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 2 ही परिमेय संख्यापैकी पूर्णांक संख्या आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते. आता ज्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते अशा संख्यांना कोणत्या संख्या म्हटलं जातं, तर परिमेय संख्या म्हटलं जातं. आता पहा पुढील प्रश्न, पुढील पर्यायापैकी चुकीची जोडी कोणती? परिमेय संख्या अखंड आवृत्ती असतात, हे बरोबर आहे. नैसर्गिक संख्या धनपूर्णांक संख्या समूह, हे पण बरोबर आहे. पूर्णांक संख्या धन व ऋण यांचा समूह, हे पण बरोबर आहे. पूर्णांक संख्या मोज संख्या समूह, हे चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला जे उत्तर लिहायचंय ते आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 5व्या प्रश्नाचं उत्तर, पुढील पैकी अखंड आवृत्ती कोणतं? आता अखंड आवृत्ती कोणाला म्हटलं जातं, दशांश चिन्हाच्या पुढे ज्या संख्या रिपीट येत असतात त्याला अखंड आवृत्ती म्हटलं जातं. मग आपल्याला बघा 4 पर्यायापैकी ज्याच्या डोक्यावर अशी बार किंवा एखादा टिंब दिलेला असतो ती संख्या रिपीट होत असते. मग पर्याय क्रमांक 1 याच्यामध्येच फक्त आपल्याला बार दिलाय, बाकीच्या दशांश चिन्हाच्या नंतर संख्या रिपीट होत नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील पर्यायातील मोठी पूर्णांक संख्या कोणती? आता मोठी पूर्णांक सगळ्या, ही मायनस आहे, ही मायनस आहे, ही मायनस आहे, ही 0 आहे,
झिरोपेक्षा ह्या तिन्ही संख्या लहान आहेत, म्हणजे मोठी संख्या कोण आहे? 0. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी खंडित दशांश संख्या कोणती? आता खंडित दशांश संख्या म्हणजे कोणती? ज्या संख्येला पूर्णपणे भाग जातो आणि भागाकार थांबतो अशा संख्यांना म्हटलं जातं खंडित दशांश. मग आता इथं बघा 0.555 टिंब दिले म्हणजे 5 5 रिपीट आहे. 5.5 डॅश डॅश दिले म्हणजे इथं 5 5 रिपीट आहे. हे उत्तर नाही, हे उत्तर नाही. आता इथं बघा डोक्यावरती बार चिन्ह दिले म्हणजे 55 55 रिपीट आहे, हे बी उत्तर नाही. परंतु इथं पूर्णपणे भाग गेलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. 13/7 या परिमेय संख्येच्या लगतच्या मोठा पूर्णांक. 13/7 आता याच्या लगतचा येतो 14/7. मग आता पहा आपल्याला काय करायचं होतं की 13/7 मध्ये कोणती संख्या ऍड केल्यानंतर आपल्याला 14/7 मिळतं. तर बघा छेद आपल्याला सेम पाहिजे तरच आपल्याला पुढे 7 मिळणार आहे. डोक्यावर किती लागेल? 1. म्हणजे बघा 13/7 मध्ये 1/7 ऍड केलं 14/7 येतं. मग हेच आपल्याला जर दुसऱ्या पद्धतीने काढायचं असेल तर आपण असं काढू शकतो 13/7 अधिक x बरोबर 14/7. मग आपण x बरोबर 14/7 वजा 13/7 तर उत्तर येते 1/7. पर्याय क्रमांक 1 ही या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 7/10 हा पूर्णांक एका संख्या रेषेवर दाखवायचा आहे, तर प्रत्येक एककाचे किती भाग कराल? आता पहा कोणत्याही संख्या रेषेवर एखादा अपूर्णांक दाखवायचा असेल तर त्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये जी संख्या असते तेवढे आपल्याला समान भाग करायचे असतात. मग आपल्याला सांगा दिलेल्या अपूर्णांकात 10 हा छेद आहे तर त्याचे आपल्याला किती समान भाग करावे लागतील? तर 10 एवढे समान भाग करावे लागतील. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे पहा संख्या रेषेवर -2 संख्येमध्ये +5 मिसळल्यास मिळणारी बेरीज किती हे दर्शवणारी योग्य आकृती पुढीलपैकी कोणती? आता -2 मध्ये +5 मिसळले तर उत्तर येतं +3. म्हणजे संख्या रेषेवर -2 वरून 5 मिसळल्यानंतर जंप मारणारी रेषा कुठं जाणार आहे? +3 वर. असा पर्याय शोधा. इथं गेली का +3 वर? नाही. इथं गेली का +3 वर? नाही. इथं बघा +3 वर गेली का? नाही. इथं बघा -2 वरून +3 वर गेले म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा 3/11 गुणिले 2/3. मग आता पहा 3/11 गुणिले 2/3 याच्यामध्ये कोणत्याही संख्येला क्रॉस भाग जात नाही किंवा सरळही भाग जात नाही. म्हणून 3 दुने 6 आणि 11×5 = 55 म्हणजे 6/55. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नाळे ऑनलाईन क्लासेसला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.